श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीची संपूर्ण माहिती देणार आहे. तर त्यामध्ये होळीची पूजा कशी करायची, यंदा म्हणजे 2026 मध्ये होळीवर भद्राची सावली आणि चंद्रग्रहणाची सावली असणार आहे. त्यामुळे नेमकी होळी कधी पेटवावी, म्हणजेच होली दहन कधी करावं, धुलीवंदन कधी साजरं करावं, अशी सविस्तर माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. होळी हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते. मग दुसऱ्या दिवशी रंगपंचमी किंवा धुलीवंदन साजरे केले जाते. या दिवशी रंगांची होळी साजरी केली जाते. होळी दरम्यान प्रदोष काळ आणि चंद्रग्रहण असल्याने हा सण नेमका कधी साजरा करायचा या संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र चंद्रग्रहण, प्रदोष कालावधी, स्थिती आणि सूर्यास्ताची वेळ पाहता 2 तारखेलाच होलिका दहन आणि 3 तारखेलाच धुलीवंदन साजरं करता येईल असं पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासकांनी यावर्षीच्या होळीचे शास्त्रशुद्ध नियोजन स्पष्ट केले आहे. यावर्षी सोमवार दिनांक 2 मार्च रोजी होलिका दहन केले जाणार असून मंगळवार 3 मार्च रोजी धुलीवंदन साजरे होईल. 2 मार्चलाच होलिका दहन का करावं? सोमवार 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 फाल्गुन पौर्णिमेला सुरुवात होत आहे. शास्त्रानुसार ज्या दिवशी प्रदोष काळात सूर्यास्तानंतरची वेळ म्हणजेच पौर्णिमा असते त्याच दिवशी होलिका दहन करणे उचित मानले जाते. यावर्षी हा योग 2 मार्च रोजी जुळून येत असल्याने याच दिवशी होळी पेटवली जाईल असं सांगितलं जात आहे. मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी ग्रस्तोदी चंद्रग्रहण आहे. धर्मसिंधू या ग्रंथातील नियमानुसार जर दुसऱ्या दिवशी ग्रहण असेल तर त्यापूर्वीच्या दिवशीच होलिका दहन करणे श्रेयस्कर असते. म्हणूनच ग्रहणाचे नियम आणि पौर्णिमेची व्याप्ती लक्षात घेता सोमवारीच होळी साजरी करण्याचा निर्णय पंचांगकर्त्यांनी दिला आहे. अनेकांना असा प्रश्न पडला आहे की भद्रा काळात होळी पेटवावी का? कारण सोमवारी 2 मार्च रोजी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात भद्रा काळ असणार आहे. भद्रा काळ असला तरीही त्या काळात होलिका दहन करता येतं असं पंचांगकर्त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे भद्रा असली तरी शास्त्राप्रमाणे प्रदोष काळातील पौर्णिमेलाच महत्त्व देऊन होळी सोमवारी 2 मार्च रोजी पेटवता येईल. धुलीवंदन आणि रंगपंचमी होली दहनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 3 मार्च रोजी धुलीवंदन असेल. मात्र या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे ग्रहणाचे वेध आणि पाळण्याचे नियम लक्षात घेऊन नागरिकांनी हा सण साजरा करावा असेही सूचित करण्यात आले आहे. यावर्षी 2 मार्च 2026 रोजी सोमवारी भद्रा असताना प्रदोष काळात होलिका दहन करावे. दुसरे दिवशी 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदी चंद्रग्रहण असून मंगळवारी सूर्योदयापासून वेदकाळ सुरू होत आहेत. वेदकाळात पौर्णिमेचा कुळधर्म, पूजा अर्चा, अभिषेक करता येईल. देवाला नैवेद्य दाखवता येईल. वेदामध्ये पूजन निषेध नाही. आपणास भोजन निषेध असल्याने नैवेद्य अगदी थोडा करावा. अशा प्रकारची कर्मे करता येत असल्याने वेदकाळात धुलीवंदन म्हणजे धुळवड, रंग खेळणे हे देखील करता येईल. फाल्गुन महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते ती फाल्गुन पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि या पौर्णिमेला होळीची पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात. वाईट विचार, वाईट प्रवृत्ती, वाईट दृष्टिकोन हे होळीमध्ये जळून चांगले विचार, सकारात्मक विचार निर्माण करणे हा या होळीचा अर्थ आहे. पौर्णिमेला प्रदोष काळात होळी दहन केले जाते. गावात किंवा शहरात मोकळ्या पटांगणात, अंगणात होळी दहनाचा कार्यक्रम असतो. आपल्या हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्त्व आहे. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दरवर्षी होळी हा सण साजरा केला जातो. काही ठिकाणी पौराणिक कथेनुसार शेणापासून होलिका आणि भक्त प्रल्हाद बनवून ते बनवलेल्या होळीवर ठेवले जाते आणि सायंकाळी सर्व कुटुंबासह होळीची पूजा करून होलिका दहन केले जाते. तसेच शास्त्रानुसार होळीच्या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात. असे केल्यामुळे देवी लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये वास करते आणि जीवनात सुख समृद्धी येते. होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते आणि मग सूर्यास्तानंतर होलिका दहन होते. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण करत धुलीवंदन साजरं केलं जातं. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे असे वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे होळी या सणाला सुद्धा खूप महत्त्व आहे.
होलिका दहनाआधी होलिकेची पूजा केली जाते. प्रदोष काळामध्ये ही पूजा करायची असते. होळीची पूजा करण्यापूर्वी भगवान नरसिंहाचं ध्यान करावं आणि त्यानंतर मग भक्त प्रल्हादाची पूजा करावी. चंदन, अक्षता, फुलं अर्पण करून नमस्कार करावा. त्यानंतर होळीची पूजा करताना पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून पूजा करावी. होलिका दहन म्हणजे काय? तर बघा, आपल्या घरातील, मनातील, आजूबाजूच्या वाईट विचारांचा नाश करणे. त्यामुळे या दिवशी प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या घराच्या समोर अंगणामध्ये छोटीशी का होईना एक होळी बनवली पाहिजे. तर या होळीसाठी तुम्ही लाकडी ओंडके किंवा शेणाच्या गोवऱ्या वापरू शकता आणि होळी बनवू शकता. होळी बनवण्यापूर्वी तेथील जागा स्वच्छ करून तिथे सडा टाकायचा आहे. आणि मग होळी बनवायची आहे. होळीच्या भोवतानी छानशी रांगोळी काढायची, त्यावरती हळदी कुंकू टाकायचं. त्यानंतर थोडंसं पाणी आधी अर्पण करायचं. होलिकेला हळदी कुंकू, अक्षता, फुलं व्हायची, हार घालायचा, अगरबत्ती ओवाळायची आहे, आरतीने ओवाळायचं आणि मग त्यानंतर होळीमध्ये नैवेद्य ठेवायचा आहे. तर या दिवशी विशेष करून गावाकडे तरी पुरणाचा नैवेद्य केला जातो, तर तो आपल्याला होळीमध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर नारळ फोडायचा. होळीमध्ये आपल्याला दक्षिणा देखील टाकायची आहे आणि त्यानंतर सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर मग आपण होळी पेटवायची आहे आणि अग्निदेवतेला मनापासून नमस्कार करायचा आहे. तर या दिवशी आपल्याला होलिकेचं दहन हे घरातील सर्वांनी नक्की पाहायचं आहे, कारण ते आपल्या मनातील नकारात्मकता जाळून टाकतं अशी मान्यता आहे. त्यामुळे घरातल्या सर्वांनी होलिका दहन हे पाहायचं आहे. होळी पेटवल्यानंतर मग 5 फेऱ्या होळीच्या बाजूने पाणी टाकत मारायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण होळीचा सण साजरा करायचा आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.